शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश द माउस मर्चंट created by Mrs. Lange NB. Students, today I am going to tell you a story of Somadatta and his business skills which made him wealthy and respectable. वेल्दी म्हणजे श्रीमंत आणि रिस्पेक्टेबल म्हणजे आदरणीय. लेट्स लर्न दी स्टोरी. चला आपण ही गोष्ट शिकूयात. फर्स्ट आय रीड द स्टोरी. वन रिच मर्चंट वॉज स्कॉल्डिंग हिज लेझी सन. लेझी म्हणजे आळशी. आय गिव्ह यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. एक श्रीमंत व्यापारी आपल्या मुलाला ओरडत होता की मी तुला एवढे पैसे दिले बिझनेस करण्यासाठी, येट म्हणजे अजूनही तू काहीच कमवले नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग. तू कुठल्याच कामाचा नाहीस. लुक ॲट धिस डेड माऊस. डेड माऊस म्हणजे मेलेला उंदीर. तो व्यापारी आपल्या मुलाला तो मेलेला उंदीर दाखवतो. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इव्हन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज धिस. एखादा कार्यक्षम माणूस अशा एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड हिज वर्ड. ऑर्फन बॉय म्हणजे अनाथ मुलगा. सोमदत्ता एक गरीब अनाथ मुलगा होता. त्यांनी व्यापाऱ्याचे हे शब्द ऐकले. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट, प्लीज लेंड मी धिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. कृपया मला हा उंदीर तुम्ही भांडवल म्हणून देता का? मी माझं नशीब आजमावून पाहतो. द मर्चंट ब्रस्ट आउट लाफिंग. त्या सोमदत्ताचे शब्द ऐकून व्यापारी मोठ्याने हसला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्ता अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम. तरीसुद्धा त्याने सोमदत्ताला तो उंदीर दिला आणि त्याला लिहून दिलेली पावती घेतली. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. तो सोमदत्ता मेलेला उंदीर हातात धरून रस्त्याने चालला होता. वेन अनादर शॉपकीपर कॉल्ड हिम, कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम्स फॉर इट. सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्रॅम. तो उंदीर घेऊन जाताना एका दुकानदाराने सोमदत्ताला पाहिले आणि दुकानदाराने त्याला आवाज दिला, ए मुला, इकडे ये, तो उंदीर मला माझ्या मांजरीला खाऊ घालण्यासाठी पाहिजे. त्याच्या बदल्यात मी तुला 2 मूठ भरून हरभरे देतो. सोमदत्ताने तो उंदीर त्या दुकानदाराला दिला आणि 2 मुठी भरून हरभरे घेऊन तो घरी आला. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्रॅम वेल. घरी आल्यानंतर त्याने ते हरभरे चांगले भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्राम अँड द वॉटर. ही वेटेड फॉर अ लॉंग टाईम. सोमदत्ताने घरी येऊन ते हरभरे भाजले आणि पाण्याची एक सुरई घेऊन तो जिथे रस्त्याला फाटे फुटतात त्या रस्त्याच्या फाट्यांजवळ बराच वेळ येऊन उभा राहिला. इन द इव्हिनिंग वेन द लेबरर्स were returning from the wood, they saw the boy will roast gram and water. Somadatta offered them the gram and water politely. संध्याकाळी मजूर लोक जंगलातून परत येत असताना त्यांनी भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन असलेल्या त्या मुलाला पाहिले. सोमदत्ताने त्यांना नम्रपणे ते हरभरे व पाणी दिले. But we have no money. 2 sticks of wood is all we can give. That a good payment for this simple fare, exclaimed Somadatta. By accepting 2 sticks from each labor, Somadatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, soiled it, and bought some more gram with it. परंतु आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही तुला फक्त लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो, असे ते मजूर म्हणाले. या साध्या भोजनाकरता ही चांगली बिदागी आहे, सोमदत्त उद्गारला.
प्रत्येक मजुराकडून 2-2 काठ्या घेऊन सोमदत्ताने काठ्यांची एक मुळी गोळा केली. त्याने ती मुळी बाजारात नेली, ती विकली आणि त्यातून त्यांनी आणखी हरभरे आणले. सोमदत्ता did this every day. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. Many of them began to buy his grams every day on their way back from the woods. Somadatta got several bundles of sticks every day because now he had so many customers. सोमदत्ता असे दररोज करू लागला. टेस्टी हरभरे आणि ताज्या पाण्याच्या बदल्यात त्याला ते मजूर 2-2 काठ्या देऊ लागले आणि त्याची मोळी करून तो ती बाजारात नेऊ लागला. आता त्याच्याकडे खूप बंडल लाकडांचे जमा झाले होते, कारण त्याचे गिऱ्हाईकही वाढले होते. Once when Somadatta was selling the sticks in the market, he met a potter. Potter म्हणजे कुंभार. He needed wood to burn in his furnace. In return for these sticks, he gave Somadatta pots for his gram and a few pitchers for the water. त्या सुताराला आपल्या भट्टीमध्ये मडकी भाजण्याकरिता लाकडांची गरज होती. त्या कुंभाराने त्याच्याकडून ती लाकडे घेतली आणि त्याला हरभरे ठेवण्यासाठी काही मातीची भांडी आणि पाण्याच्या सुरया दिल्या. सोमदत्ता did not waste any money. He worked hard to sell the wood in the morning and the gram in the evening. One day he had enough money to buy all the wood from the laborers. He sold it at a good price in the market. After some time he even set up his own shop in the market. सोमदत्ताने एकही पैसा वाया घालवला नाही. तो सकाळी लाकडे विकण्याकरता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरता खूप मेहनत करू लागला. एक दिवस त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्या एवढे पैसे जमा झाले. त्याने ती लाकडे बाजारात चांगल्या किमतीने विकली. काही काळानंतर त्याने बाजारात स्वतःच्या मालकीचे दुकानसुद्धा उभे केले. He was always polite to his customers. Some of them paid him cash while others paid him in kind. They gave him whatever articles they could offer. Somadatta always found some way of selling the articles to those who needed them. तो आपल्या ग्राहकांशी नेहमी नम्रपणे वागत असे. त्या ग्राहकांपैकी काही जण त्याला रोख पैसे देत असत, तर काही जण त्याला वस्तूच्या स्वरूपात किंमत देत असत. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू त्याला ते देत असत. सोमदत्ता नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असायचा. स्टुडंट्स, लुक ॲट these pictures carefully. We see that how Somadatta work hard for achieve success in his business. आपण या चित्रांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की सोमदत्ताने एक चांगला बिझनेसमॅन होण्यासाठी किती कष्ट केले. सुरुवातीला 2 काठ्या, नंतर मोळी, असं करत करत त्याने आपला बिझनेस, आपला व्यापार वाढवला आणि एक दिवस तो चांगला मोठा दुकानदार बनला. आफ्टर a few years, सोमदत्ता became a wealthy merchant. wealthy म्हणजे श्रीमंत, पैसेवाला. in the town, त्या शहरामधला तो चांगला पैसेवाला व्यापारी बनला. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. He took the mouse to the rich merchant. एके दिवशी त्याने मग एका सोनाराकडे गेला आणि सोनाराकडून एक सोन्याचा छोटा उंदीर त्याने बनवून घेतला आणि तो उंदीर घेऊन तो त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेला. I had brought a dead mouse from you as capital many years ago. मी तुमच्याकडून भांडवल म्हणून एक मेलेला उंदीर घेऊन गेलो होतो. Today I have to come to return it. मी तो तुम्हाला परत द्यायला आलो आहे. Please accept this golden mouse. कृपया तुम्ही या सोन्याच्या उंदराचा स्वीकार करा. The rich merchant was greatly surprised.
He was so impressed with Somadatta's business skills that he gave him his own daughter in marriage. Thus, Somadatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work, and politeness. तो श्रीमंत व्यापारी अत्यंत आश्चर्यचकित झाला. सोमदत्ताच्या व्यापारी कौशल्याने तो एवढा प्रभावित झाला की त्याने त्याच्या स्वतःच्या मुलीशी लग्न लावून दिले. अशा प्रकारे गरीब अनाथ असलेल्या सोमदत्तने त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि नम्रता यामुळे पैसा आणि सन्मान मिळवला. इट्स नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न्ड एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्ता. त्या श्रीमंत माणसाच्या मुलाने मात्र सोमदत्ताकडून काही शिकले की नाही हे माहीत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्या लक्षात येते की माणूस श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्याच्या अंगी जर कष्ट करण्याची तयारी असेल, बुद्धिमत्ता असेल, नम्रपणा असेल, तर तो कुठेही पैसे कमावून श्रीमंत बनू शकतो आणि मान सन्मान मिळवू शकतो. रीड सम डिफिकल्ट वर्ड्स फ्रॉम दिस स्टोरी. स्कॉल्डिंग, बिझनेस, अर्न, कॅपेबल, मर्चंट, शॉपकीपर, ग्राम, लेबर, पोलाइटली, बर्न, फ्युअरनेस, फीचर्स, आर्टिकल्स, वेल्दी, गोल्डस्मिथ, बॉरोड, ॲक्सेप्ट, इम्प्रेस्ड, डॉटर, इंटेलिजन्स, स्किल्स.